दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. श्री कपालेश्वर भजन मंडळ पंचवटी यांच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील गुही येथे पाड्यांवर राहणारे आदिवासी बांधव तसेच वनवासी कल्याण आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अन्नदान, भंडारा, हरिपाठ व भक्तिमय भजन सेवेचे आयोजन करण्यात आलं होतं. श्री कपालेश्वर महादेवाच्या कृपेने आयोजित या सेवा कार्याची सुरुवात हरिपाठ व भक्तिभावपूर्ण भजनांनी करण्यात आली. त्यानंतर आदिवासी कुटुंबे, लहान मुले व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अन्नदान हेच श्रेष्ठ दान या भावनेतून मंडळातील सेवकांनी श्रद्धा, शिस्त व सेवाभावाने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. तसेच सर्व लहान मुलांनी तसेच ग्रामस्थांनी हरिपाठ आणि भजनांवर मंत्रमुग्ध होऊन नृत्य देखील केले. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन सर्वच या कार्यक्रमात तल्लीन झाले होते. या भजन मंडळाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे एकही रुपया मानधन न घेता मंदिरांमध्ये भजन सेवा देतात. तसेच श्री कपालेश्वर भजन मंडळाच्या वतीने दरवर्षी वर्षाच्या शेवटच्या प्रदोषच्या दिवशी श्री मनकामेश्वर महादेव मंदिरात शिवभक्तांसाठी भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येते. हा संपूर्ण उपक्रम मंडळाच्या सेवकांच्या वैयक्तिक खर्चातून निस्वार्थ भावनेने राबवला जातो. शेकडो शिवभक्त दरवर्षी या महाप्रसादाचा लाभ घेतात. महादेवाच्या प्रेरणेने आगामी काळात अन्नदानासोबतच शिक्षण, आरोग्य आणि वेगवेगळे सामाजिक उपक्रम सुरू करण्याचा संकल्प मंडळाने केला आहे. अधिक माहितीसाठी 95 52 98 85 18 या नंबरवर संपर्क करा असे आवाहन करण्यात आले आहे. सर्वांना जय बोले. आपल्या कपालेश्वर भजनी मंडळाची स्थापना 2003 साली झाली. अनेक सेवेकऱ्यांनी मिळून कपालेश्वर भजनी मंडळ वाढवलं व गेल्या 2 दशकापासून ही सेवा अखंडपणे चालू आहे. मंदिरातील सेवेकरी नुसतं भजनाचंच काम न करता अनेक शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमामध्ये देखील सहभागी असतात. वर्षाच्या शेवटी होणाऱ्या प्रदोषाला, शेवटच्या प्रदोषाला मनकामेश्वर मंदिरात आपण मोठा भंडारा करत असतो व यासाठी अनेक व्यक्तींचे सहकार्य लाभत असते. या वर्षाची सुरुवात आपण सुरगाण्यातील एका आदिवासी पाड्यातील बंधुजनांसोबत करणार आहोत व इथे आपण हजारो व्यक्तींसाठी भंडारा आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर तिथे अनेक उपक्रम देखील आपण घेणार आहोत. अशा या सुंदर कार्यक्रमास सर्व शिवभक्तांचे देखील आर्थिक सहकार्य लाभले आहे. हे सहकार्य पुढे देखील असेच लाभो हीच मी महादेवाचरणी प्रार्थना करतो. नमः पार्वती पते हर हर महादेव. श्री कपालेश्वर महादेव की जय. माता पार्वती की गंगे गोदावरी माता के सीताराम. या आयोजनासाठी मंडळातील सर्व सेवेकरी, दानशूर भक्तगण तसेच स्थानिक ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. दरम्यान विद्यार्थ्यांसाठी अन्नदान, भक्तिमय कार्यक्रम व धार्मिक संस्कार अशा अनेक कार्यक्रमांतून श्री कपालेश्वर भजन मंडळ समाजात आध्यात्मिक आणि जागृतीचा संदेश देत आहे आणि अविरतपणे सेवा कार्य करत आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.